मार्केटमध्ये मोठा क्रॅश आलेला आहे, काय करायचं? तुम्हाला डेलीची कॅनल बघायला मिळते दणदणीत. म्हटलं होतं कशी ट्रेंडला नाही, लेवल तुटेल आणि 2 दिवस जे होल्ड करत होतं ते म्हटलं मोठा ब्रेकआउट बघायला मिळेल. वेट केलात, होल्ड केलात, मोठा प्रॉफिट काढला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मित्रांनो. ठीक आहे, व्हॉट डू वी एक्सपेक्ट नाव? खरं सांगायचं असेल तर आपण थेट जा 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आणि इथे आल्यानंतर तुम्हाला समजेल की मार्केटमध्ये सुरुवातीच्या 15 मिनिटातच मार्केट पडला. त्याच्या पाठचं कारण तेही सांगतो. मिडल ईस्टचे कॉन्फ्लिक्ट जे ट्रम्प तात्याचं चालू आहे आणि हे सगळ्या त्यांची परत अजून मिडल ईस्टची कॉन्फ्लिक्ट अजून वाढत चाललेली आहे आणि त्याच्यामुळे मार्केटचं हे सडन रिॲक्शन आहे. ठीक आहे, काय आपण म्हणू शकतो सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे लक्षात घ्या, ही एक रेंज मी ते काढतो आहे जी महत्त्वाची आहे. 24,050 24,050च्या वरती जर होल्ड करत असेल तरच बाईंगचा विषय करा थोडाफार पुलबॅकमध्ये. अन्य तो नाही करत असेल तर या रेंजमध्ये राहिलं साईड वेस. ती रेंज कोणती आहे जरा बघायची झाली तर रेंजमध्ये जवळपास 24,000 ते 24,050 या 50 पॉईंटच्या रेंजमध्ये कुठेतरी साईडवेज राहिलं तर मग आपण एक्सपेक्ट करू शकतो हा बाबा मार्केट या रेंजमध्ये साईडवेज थोडाफार होल्ड करू शकतं, लक्षात घ्या. परंतु सकाळच्या 15 मिनिटात किंवा 20 मिनिटात जर परत सेलिंग चालू झाली तर बिंदास सेल करा. 23,968 950 खाली 23,900चा पहिला टार्गेट घ्या आणि मग मार्केट 23,800चं तुम्हाला टार्गेट बघायला मिळू शकतो, जो एक मोठा सपोर्ट आहे आणि तिथपर्यंत मोमेंटम तुम्हाला चांगली बघायला मिळू शकते. हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, निफ्टीसाठी आता ह्या मोमेंटसाठी तयार राहा आणि त्याचबरोबर काउंटर ट्रेड कसा करायचा हेही तुम्हाला सांगितलं आहे. 24,050च्या वरती मार्केट जर होल्ड होत असेल तर समजलं आहे का? व्यवस्थित सांगू शकता. त्याचबरोबर आपण थेट जा बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीसुद्धा एक धडाम पडलेला आहे, हे लक्षात घ्या. आपण इथंसुद्धा एक डेली टाईम फ्रेमवरती जाऊया. डेलीवरती आल्यानंतर तुम्हाला समजेल बँक निफ्टीमध्ये सुद्धा एक मोठा फॉल तुम्हाला बघायला मिळालेला आहे आणि ज्या रेंजेस आपण काढल्या होत्या बघा, हीच कॅन्डल जी आहे ह्याच कॅन्डलने आपल्याला सगळं काही सांगितलं होतं. निगेटिव्ह आहे, खाली दाबवण्याचा प्रयत्न आहे, सेलिंग प्रेशर आहे, तो जर ओपन झाला तुम्हाला बघायला मिळाला. बँक निफ्टी दणकट पडलेला आहे. व्हॉट डू एक्सपेक्ट? आता ही जी मोठी कॅन्डल झालेली आहे आजच्या दिवसाची, या कॅन्डलच्या आतमध्ये कुठेतरी एक छोटीशी कॅन्डल बनताना बघायला मिळू शकते जर होल्डिंगचा विषय असेल तर, हे लक्षात घ्या. परंतु सेलिंग कंटिन्यू होत असेल तर मार्केट परत एकदा तुम्हाला खाली जाताना बघायला मिळू शकतं. स्पेशली बँक निफ्टी परत कुठपर्यंत एकतर तुम्हाला 56,850 किंवा त्याच्या खाली आपण म्हणू शकतो एक मेन सपोर्ट 56,550च्या आसपास, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आता तुम्ही मला सर आपण म्हणू कधी शकतो व सेलिंग ही जी आहे रिकवर झालेली आहे, तर तेही तुम्हाला सांगतो. सेलिंग रिकवर झाली आहे कधी म्हणू शकतो, एकतर मार्केटने 57,200च्या वरती क्लोजिंग देणं गरजेचं आहे किंवा ओपन झालं तर ह्या रेंजमध्ये कुठेतरी टिकणं गरजेचं आहे किंवा त्याच्यावरती आपण म्हणू शकतो 57,400. या 2 लेवल जेव्हा मार्केट पार करून उठेल तेव्हा आपण म्हणू शकतो हा बाबा थोडीफार सेलिंग थांबलेली आहे किंवा पॉज झालेला मार्केट थोडाफार होल्डिंग रेंजमध्ये आहे, हे लक्षात घ्या. परंतु ह्या लेवल्स तुटल्या, उद्या एकदम गॅप डाऊन झालं तर लगेच सेल करा. जर पहिल्या 5 मिनिटातच तुम्हाला 200-300 पॉईंटची मुवमेंट पटकन मिळून जाईल, हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, निफ्टी बँकचं अनालिसिस तुम्हाला व्यवस्थित समजलं आहे का आणि कसं काय ट्रेड करायचं समजलं असेल तर आपण जाऊया आपल्या थोडक्यात जस्ट अ सेकंड स्टॉक्सकडे. आता स्टॉक्सचा विषय काय करूया, स्टॉक्स कसे काय सेलिंगमध्ये बघायला मिळतात ते आपण बघूया. अतुल ऑटो काय झालं आहे बघूया, जस्ट अ सेकंड. इथेसुद्धा सेलिंग तुम्हाला दणकट बघायला मिळाली आणि सेलिंग नंतर हा पुलबॅक बघायला मिळाला. ॲक्च्युली हा शेअर जर तुम्ही ओव्हरऑल बघितलात ना, हा रेंज बाउंड सध्या बघायला मिळतो आहे, हे लक्षात असू द्या. आपण डेली टाईम फ्रेमवरती जाऊया आणि डेलीवरती आल्यावरती तुम्हाला व्यवस्थित या शेअरची तुम्हाला एक मुवमेंट तुम्हाला रेंज तुम्हाला एक समजेल, हे लक्षात घ्या. आजच्या फॉलनंतर तुम्हाला जवळपास हा जो शेअर जो आहे थोडाफार रेंज बाउंड बघायला मिळतो आहे. ठीक आहे, आता ह्या रेंजमधून कुठेतरी ब्रेकआउटची वाट बघतो, त्यामुळे हा शेअर ब्रेकआउटचा स्टॉक आहे. कोणता? अतुल. ठीक आहे, आता अतुल जर 6,240च्या वरती टिकत असेल तर बाय करा, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, आणि सेलिंग रेंज आपण हीच पकडू शकतो 6,085च्या आसपास. त्यानंतर हिरो मोटोकॉपचा विषय केला तर आजच्या दिवसात तुम्हाला निगेटिव्ह कॅन्डल बघायला मिळाली आहे. उद्या जर सेलिंग कंटिन्यू होत असेल तर तुम्हाला खरं सांगतो सेलिंग लेवल हा पकडा 4,970च्या खाली बिंदास स्टॉक सेल करा, हे लक्षात घ्या. ठीक आहे, अरविंदो फार्मा सेलिंग आलेली आहे. आता होल्ड करत असेल तर ठीक आहे. आता होल्ड कशावर म्हणतो आहे, कारण ही जी क्लोजिंग आहे या रेड कॅन्डलच्या आसपास आहे, थोडंफार उचलण्याचा प्रयत्न करतो आहे. जर सेलिंग कंटिन्यू होत असेल तर 1,522च्या खाली सेल करा, हे लक्षात असू दे. ठीक आहे, मुठूत फिनक्रॉप परत म्हणू शकतो जवळपास हा सुद्धा एक नॅरो लेवलला आहे आणि ब्रेकआउटच्या, जसं निफ्टी म्हटलं होतं ना सिमेट्रिकलच्या आसपास, तसंच मुठूत फायनान्स आहे सिमेट्रिकल लेवलला ब्रेकआउटचा विचार करतो आहे. जर खाली येत असेल मार्केट तर डेफिनेटली तुम्ही एक 3,019 किंवा 20च्या खाली बिंदास सेल करू शकता. 3,000 किंवा त्याच्या खाली तुम्हाला मार्केट बघायला मिळू शकतं. समजलं आहे का तुम्ही? आधी मला सांगा. निफ्टीचं, बँक निफ्टीचं, त्याचबरोबर स्टॉकचं विश्लेषण व्यवस्थित समजलं असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा सर्व मराठी माणसांपर्यंत. 1000 सबस्क्रायबर तर लवकरात होऊ द्यात. काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. कोणाला टेलिग्रामची लिंक हवी असेल तरी कमेंट करा, तुम्हाला टेलिग्रामची लिंक कमेंटमध्ये मी देऊन ठेवेन. इथे तुमची मी रजा घेतो आहे. धन्यवाद.